हरीचे दास जिथं जन्म घेतात ते कुळ असणारा पवित्र असणारा होतं, तो देश असणारा पवित्र होतो, ते गाव असणारा पवित्र असणारा होतं. या जगतामध्ये इतर अनेक पवित्र वस्तू सांगितलेले आहे, पण त्या पवित्रतेला मर्यादा सांगितलेली आहे. गंगेचं पाणी पवित्र आहे पण मर्यादा आहे त्याला. गाईचं दूध पवित्र आहे पण मर्यादा आहे त्याला. गाईचं गोमूत्र पवित्र आहे पण मर्यादा आहे त्याला. पण संतांच्या पवित्रतेला एक तीच चकारात्मक सांगितलं, एक तीच. याचा अर्थ बाकीच्या ज्या पवित्र वस्तू असतील त्यांची व्यावृत्ती करून टाकली, त्यांच्यामध्ये न्यूनता दाखवली, थोडीशी त्याच्यामध्ये कमतरता असणारी दाखवली. पण संतांच्या पवित्र आणि सोवळेपणाला अमर्याद असणारा तो सोवळेपणा आहे. असे असणारे संत महात्मे या प्रांत, संत, ग्रंथ आणि पंथ या प्रांताला असणार. आपण तिकडे जर गेलो उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला कमानी दिसतील. देवभूमी, देवभूमी में अपना स्वागत है. मग इकडं महाराष्ट्रात आलं का महाराष्ट्र सरकारने अशा कमानी लावायला पाहिजेत. ओ महाराष्ट्र में, संत भूमी में अपना स्वागत है. महाराष्ट्र ही भूमी असणारी संतांची आहे. संतांचं उभं पीक आहे महाराष्ट्रामध्ये. वारकरी संप्रदायाचं उभं पीक असणारा महाराष्ट्रामध्ये आहे. वारकरी संप्रदाय असणार आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही संन्यासी आहेत आणि वारकरी कसं, वारकऱ्याचं चिंतन कसं करता? अरे बाबा, भगवान शंकरच पहिला युनिट आहे. भगवान पांडुरंगाचा पहिला वारकरी भगवान शंकर आहे. भगवान शंकराने ती पताका घेतली आणि भगवान पांडुरंगाची पहिली वारी करणारा वारकरी जर कोण असेल तर तो भगवान शंकर आहे. आणि शंकर तर भस्मधारी आहे. तो रुद्राक्षाच्या माळा आहेत, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर असा येतो. मग असा जरी असला तरी त्याने आनंदासाठी, सुखासाठी ती पताका घेतली.